Hello friends, welcome to my channel. Friends, today we are going to learn standard 7 subject mathematics chapter number 2 multiplication and division of integers. मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनचं जे बटन आहे त्याला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील. चला मित्रांनो, सुरुवात करूया. स्टँडर्ड 7 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 2 मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स. टुडे वी स्टडी डिव्हिजन ऑफ इंटिजर्स. मित्रांनो, आज आपण डिव्हिजन ऑफ इंटिजर्स जे ते शिकणार आहोत. त्याचे काही रूल्स आहेत, ते महत्त्वाचे आहेत मित्रांनो, ते लक्षात ठेवा. ते नेमके काय आहेत ते आपण बघूया. फर्स्ट रूल इज वी कॅनॉट डिवाइड एनी नंबर बाय झिरो. कोणत्याही नंबरला मित्रांनो आपण झिरोने डिवाइड करू शकत नाही. समजा 5 नंबर आहे, 5 डिवायडेड बाय झिरो हे असं कधीही होत नाही. इट इज मिनिंगलेस. कोणताही नंबर घ्या, 15/0 असं कधीही तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो. कारण काय, तर आपण कांट डिव्हाइड एनी नंबर बाय झिरो. झिरोला आपण डिवाइड करू, झिरोने आपण कोणत्याही नंबरला डिवाइड करू शकत नाही, कारण इट इज मिनिंगलेस, ते अर्थही नसतं. ओके फ्रेंड्स. सेकंड, द क्वोशंट ऑफ 2 पॉझिटिव्ह इंटिजर इज अ पॉझिटिव्ह नंबर. मित्रांनो, 2 पॉझिटिव्ह नंबर आहेत, त्याचा जर आपल्याला भागाकार करायचा असेल तर तो काय येणार आहे, तो ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह नंबरच येणार आहे. कारण की तुम्ही आतापर्यंत जे भागाकार केले, जे डिव्हिजन केले आहेत त्यामध्ये काय होतं, 2 पॉझिटिव्ह असेल तो ॲन्सर जे तुमचं ते सुद्धा पॉझिटिव्ह नंबर असतो. ओके फ्रेंड्स. आता मित्रांनो, द क्वोशंट ऑफ 2 निगेटिव्ह इंटिजर्स. आता मात्र दोन्ही निगेटिव्ह इंटिजर्स असतील. फॉर एक्झाम्पल -15 डिवायडेड बाय -3. मित्रांनो, दोन्ही निगेटिव्ह आहेत. न्यूमरेटर इज निगेटिव्ह, डिनॉमिनेटर इज निगेटिव्ह, सो आवर ॲन्सर इज पॉझिटिव्ह. 3 5 जा 15, सो ॲन्सर इज 5. आणि हे असणार आहे पॉझिटिव्ह, प्लस असणार आहे. म्हणजेच काय, 2 निगेटिव्ह नंबर यांचा क्वोशंट काय असणार आहे फ्रेंड्स, पॉझिटिव्ह नंबर्स. ओके. थर्ड काय बघा, द क्वोशंट ऑफ एनी पॉझिटिव्ह इंटिजर्स अँड अ निगेटिव्ह इंटिजर इज निगेटिव्ह. आता मित्रांनो, तो क्वोशंट काय, एक पॉझिटिव्ह नंबर आहे, एक निगेटिव्ह नंबर आहे. सपोज -15 डिवायडेड बाय 3 करायचं असेल तर मित्रांनो, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, ॲन्सर विल बी निगेटिव्ह -5. ओके फ्रेंड्स. सपोज आता हा न्यूमरेटर निगेटिव्ह होता, समजा डिनॉमिनेटर जर निगेटिव्ह असेल, मीन्स 15, तेच एक्झाम्पल घेऊया, डिवायडेड बाय -3 असेल, सो ॲन्सर इज ऑल्सो -5. सो फ्रेंड्स, ह्या 4 टिप्स ज्या त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. वी कॅनॉट डिवाइड एनी नंबर बाय झिरो. द क्वोशंट ऑफ 2 पॉझिटिव्ह इंटिजर इज पॉझिटिव्ह नंबर. 2 धनसंख्याचा भागाकार हा नेहमी पॉझिटिव्ह नंबर असणार. इवन 2 ऋणसंख्या, द क्वोशंट ऑफ 2 निगेटिव्ह इंटिजर्स इज ऑल्सो पॉझिटिव्ह नंबर. मग मित्रांनो, निगेटिव्ह भागाकार कोणाचा येणार, निगेटिव्ह क्वोशंट कोणाचा येणार, द क्वोशंट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. जर एक पॉझिटिव्ह, कोणताही एक पॉझिटिव्ह कोणता एक निगेटिव्ह असेल, त्याचा ॲन्सर मात्र मित्रांनो निगेटिव्ह असणार आहे. हे आपल्याला याच्यातनं कळत आहे. चला मित्रांनो, सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 9. प्रॅक्टिस सेट 9 सॉल्व. -96 डिवायडेड बाय 16. मित्रांनो, याचा ॲन्सर काय येईल, निगेटिव्ह की पॉझिटिव्ह, अर्थात निगेटिव्ह येणार आहे. कारण काय, एक जरी नंबर निगेटिव्ह असेल, एक नंबर निगेटिव्ह असेल तर ॲन्सर निगेटिव्ह होतं, दोन्ही निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होतं. हे मित्रांनो आत्ताच आपण शिकलो. चला सुरुवात करूया. आपल्याला दिलं मित्रांनो -96 डिवायडेड बाय 16. ते आपण असं लिहिता येईल -96 डिवायडेड बाय 16. सो फ्रेंड्स, याचे फॅक्टर आपल्याला पाडायचे असतील तर आधी काय करायचं मित्रांनो, हा -1 याच्यात बाहेर काढा, म्हणजे -1 × 96 डिवायडेड बाय 16. हा -1 बाहेर आला आहे, त्यामुळे तो -1 इथे लिहा. गुणले मल्टिप्लिकेशन करायचं, याचे फॅक्टर पाडायचे 96. 16 6 जा 96, सो राईट हिअर 16 × 6 डिवायडेड बाय 16. So friends, this 16 cancel, so answer is -1 × 6, so -6. Answer मित्रांनो आले -6. याचा आन्सर -96 डिवायडेड बाय 16 इज इक्वल टू आन्सर इज -6. ओके फ्रेंड्स. सेकंड, 98 डिवायडेड बाय -28. इथे सुद्धा एक नंबर निगेटिव्ह आहे, म्हणजे आन्सर सुद्धा निगेटिव्ह असेल. सुरुवात करूया फ्रेंड्स. 98 डिवायडेड बाय -28. आता असे फॅक्टर पाडायचे की जे आपल्याला कट करता येतील व्यवस्थितपणे. तो हा 98 असे आधी असं लिहा. -28 -1 बाहेर काढून घ्या, म्हणजे -1 आणि हा येईल 28. आता 98 डिवायडेड बाय 28 करायचं आहे आपल्याला. तर फ्रेंड्स, हा जो -1 आहे तो आपण बाहेर लिहूया. हा -1 कुठेही लिहिला तरी चालतो मित्रांनो, वरती लिहिला खाली लिहिला काही फरक पडत नाही. 98चे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत मित्रांनो. 14 7 जा, वी नो 14 7 जा 98 अँड 14 2 जा 28. हा गेला.
So minus 40 cancel. So this is minus. So right here minus 7/2. किंवा इथे असं लिहा हा एक -1 आहेच into 7/2. 1 upon -1 means -1. So answer is -7/2. Third, -51 divided by 68. Here also one number is negative, so answer is also negative येणार आहे. ते लिहूया. काय करणार मित्रांनो, -51 डिवायडेड बाय 68. पहिली स्टेप काय, तर मायनसला बाहेर काढून घ्यायचा. -1 इंटू 51 डिवायडेड बाय 68. आणि मित्रांनो नंतर काय करायचं, तर असे फॅक्टर पाडायचे की त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर असायला हवे. आपल्याला हे कळतोय 17 3 51 होतात अँड 17 4 68 होतात. त्यामुळे आपण तसे फॅक्टर पाडूया. हा -1 तसा 51चे फॅक्टर काय मिळाले मित्रांनो, 17 3 सो 17 इंटू 3. 68चे काय येतात मित्रांनो, 17 इंटू 4 आहे का. या पद्धतीने फॅक्टर मिळाले. 17 गेला मित्रांनो, काय शिल्लक राहील, -1 इंटू 3 डिवायडेड बाय 4 मीन्स -3/4. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट 38 डिवायडेड बाय -57. अगेन आन्सर इज निगेटिव्ह. हे कळतंय आपल्याला. 38 डिवायडेड बाय -57. मित्रांनो काय करणार, मायनस बाहेर काढणार. 38 -1 इंटू 57. आता मित्रांनो असे कॉमन फॅक्टर त्यांच्यामधील असेच आपण संख्या घेतो. सो 19 2 38. सो 19 इंटू 2 डिवायडेड बाय हा -1 तो आहेच. आणि मित्रांनो 19 3 57. सो राईट हिअर 19 इंटू 3. तर फ्रेंड्स हा 19 घेईल म्हणजे काय शिल्लक राहील, हा -1 आहेच, तो -1 आणि शिल्लक राहिला आहे 2/3. सो आन्सर विल बी -2/3. आन्सर इज निगेटिव्ह. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट -85 डिवायडेड बाय 20. आता मित्रांनो हे तर पार्ट व्हायला हवं तुमचं. एक जर निगेटिव्ह टर्म असेल तर आपण काय करतो, -1 डायरेक्टली लिहितो. आता डिवायडेड बाय 85 अँड हिअर 20. आता फ्रेंड्स याचे फॅक्टर असे पाडायचे आहेत की कॉमन फॅक्टर आपल्याला मिळेल. ओके, तर हा -1 तर तसाच लिहितोय. 85चे काय फॅक्टर पडतील, जो कॉमन असेल. 17 5 85. सो राईट हिअर 17 इंटू 5 अँड फ्रेंड्स 4 5 20. सो राईट हिअर 4 इंटू 5. सो 5 कॅन्सल. सो व्हॉट वी शॅल गेट, -1 इंटू 17 डिवायडेड बाय 4. म्हणजेच काय मित्रांनो, -17/4 इज द आन्सर. हा कट केला आहे, हे तुमच्या लक्षात येईल. कॉमन फॅक्टर असेल तर तो कट होणार. पुढे बघूया. -150 डिवायडेड बाय -20. सी फ्रेंड्स, हिअर बोथ नंबर्स आर निगेटिव्ह नंबर्स. सो आन्सर विल बी पॉझिटिव्ह. तो आन्सर काय येणार आहे, याचं पॉझिटिव्ह येणार आहे, हे लक्षात ठेवा. सो फ्रेंड्स -150 राईट हिअर -150 divided by -25. So again right here -25. -150 means -1 into 150. वजा 1 आहे त्याच्यामध्ये, तो बाहेर काढला. इथे सुद्धा वजा 1 बाहेर काढा. 25. फ्रेंड्स हा -1 गेला, तो पॉझिटिव्ह, तो लिहिण्याची गरज नाही. मग शिल्लक काय राहिले, 150/25 राहिले नाही का. तो आपण लिहूया 150 डिवायडेड बाय 25. आता फ्रेंड्स 150चे फॅक्टर आपल्याला पाडायचे, ते आपल्याला सहज पाडता येतील. 25 6 अँड हिअर 25 1 तो 1च असणार आहे. त्यामुळे इथे आपल्याला असं लिहिता येईल 25 गेला. आन्सर इज 6/1 मीन्स 6. पॉझिटिव्ह असणार आहे, लक्षात घ्या. कारण काय, 2 निगेटिव्ह नंबरचा क्वेश्चन जो आहे, भागाकार जो आहे, तो कसा असतो, पॉझिटिव्ह. 100 डिवायडेड बाय 60. फ्रेंड्स बोथ आर पॉझिटिव्ह, सो आन्सर ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह. काय मिळणार आहे बघा, 100 डिवायडेड बाय 60. सो 100 डिवायडेड बाय 60. याचे फॅक्टर पडा. 10 इंटू 10 इयर 10 इंटू 6. 10 गेला, काय शिल्लक राहिला, 10 डिवायडेड बाय 6. हे जरी आन्सर असलं तरी अजून आपल्याला मित्रांनो याचं फॅक्टर पाडता येऊ शकतात. ते आपण पाडूया. 5 2 अँड 3 2 6. सो 2 अगेन कॅन्सल. सो आन्सर इज 5/3. ओके फ्रेंड्स, किंवा डायरेक्ट जरी तुम्ही केलं असतं तरी सुद्धा चाललं असतं. 23 याचे फॅक्टर असे जरी पाडले असते फ्रेंड्स, 100 डिवायडेड बाय 60 हेही चाललं असतं. 20 इंटू 5 अँड 20 इंटू 3. सो 5/3 हेही चाललं असतं आणि हेही बरोबरच आहे. नेक्स्ट 9 डिवायडेड बाय -54. आता इथे एक नंबर जो आहे तो निगेटिव्ह आहे. सो आन्सर विल बी निगेटिव्ह. सो राईट हिअर 9 डिवायडेड बाय -54. मित्रांनो हे कसं लिहितो आपण, 9 डिवायडेड बाय -1 बाहेर काढणार इंटू 54.
9 वन जा 9 आणि हा मित्रांनो -1 तर आहेच आणि 54 काय येतो 9 6 जा. सो 9 9 कॅन्सल. सो व्हॉट वी शॅल गेट 1 अपॉन हा -1 आहे हा 6 आहे म्हणजे -6. सो आन्सर इज -1/6. आन्सर इज -1/6. नेक्स्ट 78 डिवायडेड बाय 65. फ्रेंड्स 78 डिवायडेड बाय 65 बोथ आर पॉझिटिव्ह, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे काही प्रश्न येणार नाही. फॅक्टर पडा, कॉमन फॅक्टर येतील असे 13 6 जा 17 8 and 13 5 are 65, so 13 into 5. So friends 13 13 cancel, so we get 6/5. So answer is 78 divided by 65 is 6/5. Okay friends. Next -5 divided by -315. मित्रांनो दोन्ही निगेटिव्ह नंबर आहेत, ऑब्विसली आन्सर याचं पॉझिटिव्ह येणार आहे. सो -5 डिवायडेड बाय -315 काय करणार तर -1 बाहेर काढा, इकडे येणार 5 आणि इथे सुद्धा -1 बाहेर आला तो येणार 315. मायनस कॅन्सल होईल म्हणजे 5 डिवायडेड बाय 315 शिल्लक राहिला. आणि मित्रांनो 5 जो आहे तो कॉमन फॅक्टर याच्यामधनं काढू शकतो आपण. हा 5 इथे लिहिला. 315 5 मध्ये याचं जर आपल्याला करायचं असेल तो 315 डिवायडेड बाय 5 केलं 5 6 जा 30 15 5 3 जा. ओके फ्रेंड्स 63 into 5 आहेत ते 315 येतात. आपण फॅक्टर पाडून घेतले थोडक्यात 5 into 63. सो 5 5 इज कॅन्सल. सो रिमेनिंग टर्म इज 1/63. सो आन्सर इज 1/63. मित्रांनो याचं आन्सर जे आहे -5 डिवायडेड बाय -315 इज इक्वल टू 1/63. ओके फ्रेंड्स या पद्धतीने तुम्ही ते सहज लिहू शकाल. नेक्स्ट write 3 divisions of integers such that the fraction form of each will be 24/5. मित्रांनो असे डिव्हिजन आपल्याला शोधायचे आहेत की ज्यांचा फ्रॅक्शन फॉर्म म्हणजे भागाकार थोडक्यात 24/5 यायला. तर मित्रांनो हे कसं शोधणार, एकदम इझी मेथड आहे. काय करायचं बघा, 24/5 हा आपला कोशंट यायला हवा, डिव्हिजन यायला हवा, फ्रॅक्शन यायला हवा. मग त्यासाठी काय करणार 24/5 याला एक सेमच टर्मने मल्टिप्लिकेशन करायचं. त्यांचा भागाकार नेहमी काय येणार तोच येणार 24/5. सपोज फ्रेंड्स 24/5 24ला सपोज 2ने मल्टिप्लाय केला काय मिळेल 48. याला पण 2ने मल्टिप्लाय करा काय मिळेल 10. सो 48/10चा मित्रांनो फ्रॅक्शन फॉर्म जो येणार आहे तो हाच येणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ट्रॅक यूज करायची की दोन्ही नंबर्सला सेम नंबरने गुणायचे. आता आपल्याला मित्रांनो 24/5 दिला आहे, हे पॉझिटिव्ह लक्षात घ्या. 24/5 हा फ्रॅक्शन फॉर्म यायला हवा, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. म्हणजेच काय मित्रांनो जे नंबर आहेत ते दोन्ही आपण पॉझिटिव्ह घ्यायला हवेत किंवा दोन्ही निगेटिव्ह घ्यायला हवेत. आपण समजा पॉझिटिव्ह घेऊया, तो मिळाला होता आपल्याला 48/10. 48/10 याची डिव्हिजन मित्रांनो 24/5 येणार आहे. मग ते सॉल्व्ह करताना कसं करणार दाखवायचं आहे. 24/5 आन्सर यायला हवं. काय करणार 48चे फॅक्टर 2 into 24 आणि 10चे फॅक्टर 2 into 5. सो फ्रेंड्स 2 2 कॅन्सल. सो वी गेट 24/5. हे पहिलं आन्सर आलं. म्हणजे 48/10 याची डिव्हिजन आली 24/5. अशा आपल्याला 3 डिव्हिजन्स करायचे आहेत. तर पहिले आपण काय केलं होतं 2ने मल्टिप्लाय केलं होतं, 3ने मल्टिप्लाय करा. तर काय मिळणार मित्रांनो 3ने जर 24ला मल्टिप्लाय केलं 24 3 जा काय मिळतो आपल्याला मित्रांनो 24 3 जा 72. त्याचप्रमाणे 5ला पण 3ने मल्टिप्लाय करा म्हणजे 15. म्हणजे 72/15 जर केला सेकंड 72/15 याचा फ्रॅक्शन सुद्धा काय येणार मित्रांनो 24/5. मल्टिप्लाय करा 24 into 3 आणि येणार इकडे 5 into 3 3 3 कॅन्सल. वी गेट 24/5. ओके फ्रेंड्स या पद्धतीने तुम्ही सहज सर्च करू शकतात. दुसरा नंबरही तुम्ही घेऊ शकतात 5ने मल्टिप्लाय करा त्या पद्धतीने येणार. आता तिसरा असा आपल्याला मित्रांनो डिव्हिजन शोधायची आहे की ज्याचा फ्रॅक्शन फॉर्म 24/5. मी तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने सर्च करायचं आहे. एकच कोणताही नंबर घ्या 7 घ्या 8 घ्या पण दोघांना मल्टिप्लाय करा आणि नंतर त्याचा फ्रॅक्शन फॉर्म काढा तो 24/5 मिळणार आहे. आपण आता मित्रांनो इथे 2 घेतला तर मी घेतो 5. 48 into 5 हा जर केला तर किती मिळतं बघा 240 मिळाले. त्याचप्रमाणे मग खाली होता मित्रांनो 5 48 नाही 24 होता आपल्याला 24ला मल्टिप्लाय करायचे. 24 into 5 इज 120 अँड 5 into 5 25 मीन्स
तो काय नंबर मिळेल 120 डिवायडेड बाय 25. आता मित्रांनो दोन्ही निगेटिव्ह, आपलं अँसर जे आहे ते पॉझिटिव्ह आहे. सो पॉझिटिव्ह अँसर केव्हा येतं, ज्यावेळेस दोन्ही नंबर निगेटिव्ह असतील किंवा दोन नंबर पॉझिटिव्ह असतील. आपण दोनदा पॉझिटिव्ह घेतले, एकदा निगेटिव्ह घ्या. 120 डिवायडेड बाय 25 याचा फ्रॅक्शन फॉर्म करायचा आहे आपल्याला. -1 इंटू 120 डिवायडेड बाय अगेन -1 इंटू 25. -1 गेला म्हणजे 120 अपॉन 25 आला. आता मित्रांनो 120चे फॅक्टर काय येतील 24/5 आणि 25चे फॅक्टर येतील 5/5. 5 कॅन्सल, सो वी गेट 24/5. अँसर इज 24/5. म्हणजे असे 3 डिव्हिजन कोणते आहेत तर 48/10 आहे, 72/15 आहे आणि -120/25 आहेत. ते आपल्याला लिहिता येतील 48/10, 72/15 अँड -120/25. तुम्ही सुद्धा मित्रांनो हे शोधू शकतात. आर द डिव्हिजन्स ऑफ इंटिजर्स सच दॅट देअर फ्रॅक्शन फॉर्म विल बी 24/5. Okay friends, next sum. Write 3 divisions of integers such that the fraction form of each will be 5/7. आता हे सुद्धा त्याच पद्धतीने मित्रांनो करायचं आहे. फ्रॅक्शन फॉर्म 5/7 यायला पाहिजे, मात्र इथे निगेटिव्ह आहे. त्या पद्धतीने एक नंबर कोणताही आपल्याला निगेटिव्ह घ्यावा लागेल. आता मी घेतो मित्रांनो, सपोज मी नंबर घेतो 65 डिवायडेड बाय 91. 65 डिवायडेड बाय, समजा मी -65 घेतला आणि डिवायडेड बाय 91 घेतला. आता याचा फ्रॅक्शन 5 -5/7 येणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला विचार करत असाल तुम्ही हे नेमकं मी कसं केलं, तर मित्रांनो मी काय केलं तर तुमच्या लक्षात येईल 5 ने जो आहे तो याला मल्टिप्लाय केलं किंवा 13 याला मल्टिप्लाय केलं आणि पुन्हा 13 याला मल्टिप्लाय केलं. तर बघूया -65 तो लिहिणार -65 किंवा -1 लिहा, -1 इंटू 65 डिवायडेड बाय 91. फ्रेंड्स हा -1 तर आहेच. 65चे फॅक्टर काय पडतात मित्रांनो, तर 65चे फॅक्टर पडतात 13 इंटू 5 आणि 91चे फॅक्टर पडतात 13 इंटू 7. सो 13 कॅन्सल, वी गेट दिस -1 अँड 5/7 मीन्स -5/7. अशा पद्धतीने पहिला नंबर मिळाला आहे -65 91. मित्रांनो कसा काढला, एक कोणताही नंबर घेतला मी 13 ने मल्टिप्लाय याला केलं, याला 13 ने मिळालं तर हा नंबर मिळाला. याचं फ्रॅक्शन काढलं तर ते येणार आहे. सेकंड नंबर काय असणार आहे मित्रांनो, तुम्ही काही घेऊ शकताय. आता सपोज मित्रांनो मी घेतला याला मल्टिप्लाय केलं, सपोज 9 ने मल्टिप्लाय केलं. 9 ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार आहे, तर ओबियसली 45 मिळणार आहे आणि याला 9 ने मल्टिप्लाय केलं तर 63 मिळणार आहे. मग लिहून टाकू -45/63. याचे फॅक्टर काय करणार, -1 इंटू 45 डिवायडेड बाय 63. सो -1, 45 मीन्स 9 5 जा 45 अँड 63 मीन्स 9 7 जा 63. 9 कॅन्सल, वी गेट -5/7. तसा तिसरा नंबर कोणताही घेऊन टाका मित्रांनो, तुम्ही कोणताही घेऊ शकाल. 2 ने मल्टिप्लाय केला तर आपल्याला मिळतो -10/14. याचा सुद्धा फ्रॅक्शन फॉर्म मित्रांनो -5/7 येईल. इझी मित्रांनो मुद्दाम घेतला. -5 मीन्स व्हॉट, -1 इंटू 10 डिवायडेड, -10 मीन्स -1 इंटू 10 डिवायडेड बाय 14. सो फ्रेंड्स -1 हा आहे, 5 मीन्स 5/2 आणि 14 मीन्स 7/2. 2 कॅन्सल, सो वी गेट -1 इंटू 5 डिवायडेड बाय 7 मीन्स -5/7. अशा पद्धतीने मित्रांनो याचे सुद्धा तुम्ही उत्तर सर्च काढू शकाल. आय होप तो तुम्हाला कळाला असेल. ओके फ्रेंड्स.